चांगले केले तर चांगलेच होते याचे छान उदाहरणं जोशी मास्तरांचे स्कूटर. जोशी नावाने ओळखले जाणारे एक शिक्षक आहेत. ते माध्यमिक शाळेतील मुलांना शिकवत असत. त्यांची शाळा तालुका गावापासून 5 किलोमीटर दूर होती. त्यांना तालुक्याच्या गावापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी क्वचितच वाहन मिळत असे. त्यामुळे ते बरेचदा कुणाकडून तरी लिफ्ट मागत असत. कधी जर लिफ्ट मिळाली नाही तर असा विचार करत पायीच जात असत की देवाने मला 2 पाय दिले आहेत तर त्याचा उपयोग कधी होणार. जेव्हा जोशी मास्तर रोज लिफ्ट मागण्यासाठी उभे राहत तेव्हा विचार करत की सरकारने कुठल्या निर्जन ठिकाणी शाळा उघडली आहे, त्यापेक्षा गावातच मी किराणा मालाचे दुकान उघडलं असतं तर बरं झालं असतं. रोजच्या कटकटीतून सुटका मिळण्यासाठी जोशी मास्तरांनी थोडे थोडे पैसे जमा करून एक नवीन कोरी करकरी स्कूटर घेतली. स्वतःचे वाहन नसल्यामुळे जो त्रास जोशी मास्तरांनी सहन केला होता त्यामुळे त्यांनी मनाशी एक खोंगाट बांधली की कोणालाही लिफ्टसाठी नाही म्हणायचं नाही. कारण त्यांना हे माहीत होतं की कोणी आपल्याला लिफ्ट नाकारली की किती ओशाळल्यासारखं होतं ते. आता मास्तर रोज स्वतःच्या कोऱ्या करकरी स्कूटरवरून शाळेत जात असत आणि रस्त्यात कोणी ना कोणी रोज त्यांच्याकडे लिफ्ट मागत असे आणि त्यांच्याबरोबर जात असे. परत येताना सुद्धा कोणी ना कोणी त्यांच्याबरोबरच असे. एक दिवस जेव्हा जोशी मास्तर शाळेतून परत येत होते तेव्हा रस्त्यात एक व्यक्ती हताश होऊन लिफ्ट मागण्यासाठी हात दाखवत होती. आपल्या सवयीनुसार मास्तरांनी आपली स्कूटर थांबवली आणि ती व्यक्ती काही न बोलता त्यांच्या स्कूटरवर मागे बसली. थोडं पुढे गेल्यावर त्या व्यक्तीने चाकू काढला आणि मास्तरांच्या पाठीवर टेकवून म्हणाला, असतील तितके पैसे आणि स्कूटर माझ्या हवाली कर. ही धमकी ऐकून जोशी मास्तर खूप घाबरले आणि त्यांनी लगेच स्कूटर थांबवली. त्यांच्याजवळ जास्त पैसे नव्हतेच, पण ही स्कूटर तर होतीच जिच्यावर त्यांचे जीवापाड प्रेम होते. स्कूटरची किल्ली त्यांना देत मास्तर म्हणाले, एक विनंती आहे. काय? त्या व्यक्तीने खेकसून म्हटले. मास्तर विनंतीच्या सुरात त्याला म्हणाले, तू कधीही कोणाला हे सांगू नकोस की ही स्कूटर तू कुठून आणि कशी चोरलीस. विश्वास ठेव, मी पण पोलिसात तक्रार करणार नाही. त्या व्यक्तीने आश्चर्याने विचारले, का? मनामध्ये असलेली भीती आणि चेहऱ्यावर असलेल्या औदासिन्यात ते मास्तर म्हणाले, हा रस्ता खूप उबड-खाबड आहे आणि निर्जन आहे. इथे क्वचितच वाहन मिळते. त्या रस्त्यावर जर अशा घटना घडल्या तर जे थोडे लोक लिफ्ट देतात ते सुद्धा लिफ्ट देणे बंद करतील. मास्तरांची ही भावपूर्ण गोष्ट ऐकून ती व्यक्ती हळवी झाली. त्याला मास्तर एक चांगली व्यक्ती वाटली, पण त्यालाही तर स्वतःचे पोट भरायचे होते. ठीक आहे असे म्हणून तो स्कूटर घेऊन तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मास्तर जेव्हा वर्तमानपत्र घेण्यासाठी दरवाजाजवळ आले व त्यांनी दरवाजा उघडला तर त्यांना त्यांची स्कूटर समोर उभी असलेली दिसली. मास्तरांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ते पळत पळत स्कूटरजवळ गेले आणि आपल्या स्कूटरवर प्रेमाने हात फिरवू लागले. जणू काही ते त्यांचे मूल होते. त्यांना तिथे एक कागद चिटकवलेला दिसला. त्यावर लिहिलेले होते, मास्टर साहेब, असं समजू नका की तुमच्या बोलण्याचे माझ्या हृदयावर द्रवले. काल मी तुमची स्कूटर चोरी करून गावी गेलो. वाटलं भंगारवाल्याला ती विकून टाकावी, पण ज्या क्षणी भंगारवाल्याने ती स्कूटर पाहिली, मी काही बोलायच्या आधीच तो उद्गारला, अरे ही तर जोशी मास्तर साहेबांची स्कूटर आहे. स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात मी त्याला म्हणालो, हो, मास्तर साहेबांनी मला बाजारात काही कामानिमित्त पाठवलं आहे. कदाचित त्यांना माझा संशय आला होता. तिथून सुटून मी एका बेकरीत गेलो. मला खूप भूक लागली होती व काहीतरी खाण्याचा मी विचार केला. बेकरीवाल्याची नजर स्कूटरवर पडताच तो म्हणाला, अरे ही तर जोशी मास्तर साहेबांची स्कूटर आहे. हे ऐकून मी घाबरून गेलो आणि गडबडून म्हणालो, होय, या गोष्टी मी त्यांच्यासाठीच घेतोय कारण त्यांच्या घरी काही पाहुणे आले आहेत. कसं तरी करून मी तिथूनही निसटलो. मग मी विचार केला की गावाबाहेर जाऊन कुठेतरी तिला विकून येतो. मी थोड्याच दूरपर्यंत गेलो होतो की नाक्यावरील पोलिसांनी मला पकडलं आणि रागाने विचारले, कुठे चालला आहेस आणि ही मास्तर साहेबांची स्कूटर तुझ्याकडे कशी काय? मग काहीतरी बहाणा करून मी तिथून पळालो. पळून पळून मी आता दमलो आहे. मास्तर साहेब, ही तुमची स्कूटर आहे की अमिताभ बच्चन? सगळेच तिला ओळखतात. तुमची अमानत मी तुमच्या स्वाधीन करत आहे. तिला विकण्याची ना माझ्या हिंमत आहे ना ताकद. तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल मला क्षमा करा आणि त्रास दिल्याच्या बदल्यात मी तुमच्या स्कूटरची टाकी पूर्ण करून दिली आहे. हे पत्र वाचून जोशी मास्तरांना हसू आले आणि ते म्हणाले,
कर भला तो हो भला. जर तुम्ही उदात्त अंतकरणाने असाल तर तुमच्या आसपासच्या लोकांना नक्कीच आनंद जाणवेल. मित्रांनो, ही कथा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.